श्री स्वामी समर्थ. आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आपल्याला मातीची बैल तयार करायची आहे. त्यासाठी आपण नदीकाठची माती आणून त्याच्यात राख मिसळून ती राख ते पाणी टाकून मळून घेतलेली आहे व ती 2 दिवस मुरत ठेवलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याची बैल तयार करायची आहे. त्यासाठी मी थोडीशी माती घेतलेली आहे. ती माती मळून घ्यायची आहे. आपण जसं कणिक मळतो तशी ती माती मळायची आहे. अशा पद्धतीने मी सगळी माती मळून घेतलेली आहे. आता आपल्याला ती माती बाजूला ठेवून आपल्याला त्याच्या लोळ्या तयार करायच्या आहेत. पाहू शकता मी थोडीशी माती घेऊन आता त्याची लोळी तयार करीत आहे. म्हणजे ते बैलाचे 2 पाय आहेत. अशा पद्धतीने आपल्याला 2 लोळ्या तयार करून घ्यायच्या आहे. म्हणजे बैलाचे 4 पाय झालेले आहेत. पाहू शकता दुसरा पण मी छोटा गोळा घेऊन याच पद्धतीने करायचा आहे आपल्याला. दुसरी पण आपली लोळी तयार झालेली आहे. दुसरे पण बैलाचे आपले पाय तयार झालेले आहे. याच पद्धतीने आपल्याला सगळ्या लोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. पाहू शकता मी सगळ्या लोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. 15 ते 20 मिनटं सुकत ठेवलेल्या आहेत. त्यानंतर सुकल्यात का नाही ते पाहून आपल्याला घ्यायची आहे त्याच्यातली एक. पाहू शकता ते हाताच्या साहाय्याने दाबून घ्यायचे आहे. त्यात थोडी माती भरायची आहे म्हणजे मग पाट जाड होते. पुढे आपल्याला मान जोडायची आहे म्हणून त्याला पुढे टोक काढायचे. अशा पद्धतीने आपले 4 पाय उभे होतात. याच पद्धतीने आपल्याला सगळे बैलाचे पाय तयार करून घ्यायचे आहेत व ते पण 15 ते 20 मिनटं सुकत ठेवायचे आहे. नंतर त्याची मान जोडायची आहे म्हणजेच आपल्याला त्याला शिंगण ते करायचे आहे. छोटा गोळा घेऊन त्याला बीळ पाडून ते आपण जागा ठेवली होती त्या ठिकाणी घालायची आहे. पाहू शकता हाताच्या साहाय्याने तो गोळा पण आपण सरकत त्याला जॉईंट करून घ्यायचा आहे. पाहू शकता त्याची शिंग तयार करीत आहे मी. पाहू शकता पाण्याच्या साहाय्याने मऊ करून घ्यायचे आहे आपल्याला ते. पाहू शकता त्याची मान जोडून झालेली आहे व ते मी मऊ करीत आहे आता. पाहू शकता त्याचे तोंड पण तयार झालेले आहे. याच पद्धतीने आपल्याला सगळी बैल तयार करून घ्यायची आहेत. आमच्याकडे बैलपोळ्याला पूजण्यासाठी हीच बैल पूजले जातात. आमच्याकडे याला वाडबैल म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात त्या नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. पाहू शकता पाण्याच्या साहाय्याने मी मऊ करीत आहे. याच पद्धतीने आपल्याला सगळी बैल तयार करून घ्यायचे आहे व असे मऊ करून घ्यायचे आहेत. बैलाला मागं छोटीशी पाट केलेली आहे. आता आपला बैल तयार झालेला आहे. पाहू शकता आता बैल तयार झालेला आहे. ओले असल्यामुळे ते थोडेसे हाताला चिटकते. आल्हाद हाताने आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. पाहू शकता आपला बैल तयार झालेला आहे. याच पद्धतीने आपल्याला सगळी बैल तयार करून घ्यायची आहेत. आपले सारी बैल तयार करून झालेले आहेत व ती पण उन्हाला सुकत ठेवलेले आहेत. तुम्हाला बैल कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा.